झाडांचा सापळा, मुंबईकरांचा बळी, मान्सून की मृत्यूचा मौसम, हिरवाई की जीवघेणा धोका, झाडे कोसळतात, जबाबदार कोण? मुंबईत झाडांचा कहर, निष्पापांचे बळी, झाड पडतंय, मुंबईकर मरतोय, मान्सूनपूर्व तयारी की कागदी दावे, काँक्रिटीकरणाचा शाप, झाडबंदी जीवघेणी, मृत्यूची सावली, मुंबईतील झाडं जीवघेणी का ठरतायत? मुंबईत मुसळधार पाऊस, वेगवान वाऱ्यांचा तडाखा सुरू असताना झाड कोसळून होणाऱ्या मृत्यूंची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आता कुर्ल्या झाडाची फांदी डोक्यावर पडून 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या 6 दिवसात झाडं पडून 3 निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला. मग प्रश्न असा, दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून होणारी वृक्ष छाटणी नेमकी कोणासाठी? झाडे नैसर्गिक आपत्तीमुळे पडत आहेत की मानवनिर्मित निष्काळजीपणामुळे? यावर पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट, मृत्यूची सावली, मुंबईतील झाडं जीवघेणी का ठरतात. नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. मुंबईची ओळख म्हणजे हिरवाई आणि पावसाळा, पण याच हिरवाईने आता मृत्यूचा सापळा धारण केल्याचं चित्र दिसतंय. कुर्ला पश्चिमेतील नौपाडा परिसरात झाडाची फांदी डोक्यावर पडून 63 वर्षीय युनुस कुंदावाला यांचा जागीच मृत्यू झाला. त्याआधी चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसात झाड पडून 3 निष्पाप मुंबईकरांचा जीव गेला. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या मान्सूनपूर्व वृक्ष छाटणीवर आणि पालिकेच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करून धोकादायक झाडांची पाहणी आणि छाटणी केल्याचा दावा करते. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सुकलेल्या फांद्या, पोखरलेली खोडं आणि असंतुलित झाडं तशीच उभी असल्याचं दिसतंय. नागरिकांच्या तक्रारी असूनही अनेक झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वारंवार केला जातोय. तज्ज्ञांच्या मते केवळ मुसळधार पाऊस किंवा वादळी वारे झाडं कोसळण्याचं कारण नाही. रस्त्यांचं काँक्रिटीकरण, झाडांच्या मुळांना हवा आणि पाणी न मिळणं, विकास कामांदरम्यान मुळांचं नुकसान, चुकीची किंवा अतिवृक्ष छाटणी आणि नियमित आरोग्य तपासणीचा अभाव ही देखील महत्त्वाची कारणे आहेत. त्यामुळे बाहेरून भक्कम दिसणारं झाडही अचानक कोसळू शकतं. मुंबईमध्ये ठिकठिकाणी काँक्रिटीकरण करताना झाडाचा घेर किती आहे, त्या घेराच्या हिशोबाने झाडाला किती गॅप ठेवला पाहिजे. कमीत कमी 1 मीटरचं त्याला घेरा घेतला पाहिजे. 1 मीटरमध्ये बांधकाम केलं पाहिजे चारी बाजूंनी. काही ठिकाणी नुसतं बांधकाम केलेलं आहे, त्याला माती टाकून, माती पण टाकल्यावरती त्याच्यामध्ये घुशी आणि उंदीर हे त्याच्यामध्ये माती बिळं पाडून माती भुसभुशीत करतात. त्याच्यामुळे झाडाची मुळं ही मेली जातात. की झाडाची मुळांना पाणी, चांगलं खत, माती न मिळाल्यामुळे झाडाची मूळ आतमध्ये मेलेली असतात. त्याच्यामुळे हे जे झाडं पडायचे जे प्रकार चालू आहेत ते त्याच्यामुळे चालू आहे. आता तुम्ही इथे बघा, हे जे झाड आहे, या झाडाला किती घेर आहे? कमीत कमी 1 मीटर असा, 1 मीटर त्या बाजूला, चौरस 1 मीटरचा गॅप पाहिजे. तो 1 मीटरचा गॅपच नाही आहे. साईडला पूर्ण सिमेंट आहे. त्याची नीट निरागस वापरला, त्याचा नीट व्यवस्थित काम केलं असतं तर एकही मुंबईत झाड पडलं नसतं. कारण कॉन्ट्रॅक्टर येतो, कामं करतो, निघून जातो आणि जेव्हा खोदतात तेव्हा त्याच्यामध्ये सिमेंटचा भराव असतो. मुळांना खाली माती न भेटता सिमेंटचं काँक्रिटीकरण भेटलं तर ती मुळं ॲटोमॅटिक ती मरणार. मेल्यानंतर मग झाड वरती कसं काय जिवंत राहणार? आज वसुंधरा म्हणतो आपण, पृथ्वी. आज ही पृथ्वी या झाडांमुळे घट्ट पकडली गेलेली आहे. झाडच कापली गेली, मुळं कापली गेली तर ही आपली वसुंधरा कशी जिवंत राहील? एक दिवस असा येईल की ही पृथ्वी पूर्ण नष्ट होईल, तुकडे तुकडे होतील पृथ्वीचे. त्यामुळे झाडाची निगा राखणं हे पुढलं भवितव्य आहे. ते मुंबईत ज्याप्रमाणे एका पाठोपाठ एक झाडे पडण्याची जी घटना करतात त्याचं मुख्य कारण हेच आहे की आपण इथे पाहू शकता की हे झाडांचं जे काँक्रिटीकरण आहे तो एक मेन मुद्दा आहे. आणि मी तुम्हाला एक दाखवतो की जे नियमाप्रमाणे जे आहे, या झाडांच्या इकडून 1 मीटरचा गॅप पाहिजे, पण हा गॅप आपण पाहू शकतो की 39 पाहिजे, पण हा फक्त 28 दिसतोय. म्हणजे 1 मीटर ही गॅप नाही आहे. ते एक कारण आहे की झाडं इथून जे आहे भुसभुशीत होऊन पडण्याचं प्रमाण जास्त वाढतं. आपण पाहू शकतो की ह्या साईडला तो गॅप दिसतोय.
परंतु ह्या बाजूला आपण पाहिलं ते इथे कुठेही अशा प्रकारे जे आहे 1 मीटरचा गॅप दिसत नाही आहे आणि ह्याच्यामुळे जे काँक्रिटीकरण करण्यात आलेलं आहे तिन्ही बाजूनी, त्याच्यामुळे ते झाडांचे जे मुळं आहेत ते भुसभुशीत होतात आणि तेच एक मोठं कारण आहे की झाडे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पडत आहेत. BMCने अगर हे लवकरात लवकर काही उपाययोजना नाही केली तर येणाऱ्या काळात एक मोठी दुर्घटना एका पाठोपाठ एक घडत राहील. मुंबईत हजारो जुनी आणि मोठी झाडं आहेत. त्यापैकी अनेक झाडं गर्दीच्या रस्त्यांवर, शाळांजवळ, रुग्णालयांच्या परिसरात आणि निवासी भागात आहेत. अशा ठिकाणी धोकादायक झाडांची वेळेत ओळख, वैज्ञानिक तपासणी आणि आवश्यक ती कारवाई झाली नाही तर प्रत्येक पावसाळा मुंबईकरांसाठी जीवघेणा ठरू शकतो. प्रश्न फक्त झाडं पडण्याचा नाही तर जबाबदारीचा आहे. कोट्यवधींचा खर्च होऊनही अपघात का थांबत नाहीत? धोकादायक झाडांची यादी किती अचूक आहे? नागरिकांच्या तक्रारींवर किती वेगाने कारवाई होते? आणि प्रत्येक मृत्यूनंतर चौकशीची घोषणा करण्यापलीकडे प्रशासन नेमकं काय करतं? बघा, मी या प्रकरणामध्ये वृक्षांसंदर्भात 2017-18 नंतर मी भरपूर कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये काही चुकीच्या पद्धतीने काही न्यायालयासमोर काही निदर्शनास आणून दिले होते. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी एक प्रतिज्ञापत्र दिलं होतं. त्यांना हायकोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही या प्रकरणामध्ये वस्तुस्थिती जो अहवाल आहे तो त्याने आपल्या न्यायालयासमोर, माननीय उच्च न्यायालयासमोर, तेव्हा चीफ जस्टिस होते, त्यांच्या चीफ जस्टिसच्या दालनासमोर त्यांच्याकडे ते सादर केले होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जे प्रतिज्ञापत्र, मी माहितीच्या अधिकारामध्ये, मी या ठिकाणी पहिल्यापासून काम करत असताना सगळे माझ्याकडे पुरावे असताना मी माहितीचा अधिकार महापालिका कार्यालयात केला. आता त्या महापालिका कार्यालयामधून मला जे प्रतिज्ञापत्र भेटलं तर ते वाचताना मला खूप शॉक बसला की अशा पद्धतीने खोटी बतावणी न्यायालयात कसं काय करू शकतात. कारण मी आणि काही आकडेवारी दिली होती जी रोड डिपार्टमेंटने मुंबई उच्च न्यायालयात, आणि जी आकडेवारी दिली ती अत्यंत भयंकर होती. आणि काही जे अधिकारी आहेत त्याला माहीतच नाही हा काय प्रकार आहे, वृक्षाच्या भोवताली काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. 2023 मध्ये हे सगळं प्रकरण न्यायालयासमोर आलं होतं. तेव्हा ठाण्याचे पिटिशनर होते रोहित जोशी. त्यांच्या प्रकरणामध्ये मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि मी त्यांना सांगितलं मी या प्रकरणात सहभागी होण्यासाठी इच्छुक आहे. तर त्यांनी सहमती दिली होती. तशी न्यायालयामध्ये पण त्यांनी सहमती दिली. त्या पद्धतीने मी जॉईन झालो आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये, म्हणजे महापालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्राला मी चॅलेंज म्हणून त्याच्यामध्ये त्याला काउंटर एफिडेव्हिट दिलेला आहे की कशा पद्धतीने या लोकांनी खोटं न्यायालयासमोर सांगितलेलं आहे, याच्या संदर्भातले सर्व पुरावे. म्हणजे मला, मी छोटंसं उदाहरण सांगतो की यांनी 2018-19 पासून ते 2023 पर्यंतचा झाडाचा डिकॉन्क्रीट करण्याचा डेटा हा जो आहे तो सादर केला न्यायालयासमोर. वस्तुस्थितीमध्ये रोड डिपार्टमेंट आणि उद्यान डिपार्टमेंटने ही तिथे रेकॉर्ड जो आहे तो सादर केला होता. धक्कादायक बाब अशी होती की उद्यान विभागाने वेळोवेळी पत्रप्रपंच करत असतात रोड डिपार्टमेंट, आणि रोड डिपार्टमेंटकडे काही जे आहेत विकासक, रस्ते विकासक ज्यांनी आहेत कंत्राटदार, त्यांना हे नोटिसेसद्वारे सूचना देत असतात. मुळामध्ये मला 2021 मध्येच याच रोड डिपार्टमेंटने, काही डिपार्टमेंटने, सेंट्रल एजन्सीज आहेत ज्या आपल्या आहेत, कांदिवलीला आहे ऑफिस आहे, वरळीला आहे, इकडे आहे, तर त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी मला लिहून दिलं की झाडाच्या भोवताली संदर्भात जी आवश्यक ती उपाययोजना संदर्भात आमच्याकडे हे माहिती उपलब्ध नाही करून स्पष्टपणे 2021ला लिहून दिलेलं आहे. म्हणजे त्याच डिपार्टमेंटनी, त्याच अधिकाऱ्यांनी जे हायकोर्टला जे सादर केले होते पेपर, ते पूर्णपणे खोटे होते. म्हणजे 2021लाच लिहून दिलंय आणि इथे आकडेवारी सांगितली हायकोर्टमध्ये. म्हणजे एवढा गंभीर विषय असताना हा सगळा मी 2023 मध्ये सगळा विषय काढला होता आणि त्याचे हे पडसाद हळूहळू झाले. आता तर भयंकर बघितलात आपण तर चेंबूरला जी दुर्घटना घडली त्याचं मेन कारण जे होतं हे कॉन्क्रिटीकरण जे आहे ते केल्यामुळे हा सगळा विषय. मुळामध्ये कॉन्क्रिटीकरण आहे 100%, परंतु ज्या विकास कामामध्ये त्या झाडाची जी वस्तुस्थिती होती, जुनी जी स्थिती होती, एक्सक्युएशन करताना, खोदकाम करताना त्या ठिकाणी त्याची जी मुळं जी काढली गेली आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी कॉन्क्रीट भरलं गेलं. आता पाऊस हा इतका मोठ्या प्रमाणात नव्हता की ती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली मग झाड पडलं. तर त्याची जी रचना आहे तीच चुकीची झाली आणि त्याच्यामुळे ते अवाढव्य जे मोठं झाड आहे ते पडलं. या प्रकरणात मला समजलं की वेस्टचे जे उद्यान अधीक्षक आहे, सहाय्यक उद्यान अधीक्षक आहे, त्यांच्याकडनं रोड विभागाला पत्रप्रपंच झाला होता. रोड डिपार्टमेंटकडनं हा जो पत्रप्रपंच आहे
जो कॉन्ट्रॅक्टर आहे गवार कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्यांना करण्यात आला. मला माननीय मुख्यमंत्री यांना एक प्रश्न विचारतो. गृहमंत्री आहेत आपण एवढं सुशिक्षित आहात, एवढे चांगले महाराष्ट्राचा कारभार सांभाळता. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की अद्याप या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का नाही झाला? माणसाचा जीव गेला, त्या पोराचा जीव गेला आणि तुम्ही अजूनपर्यंत FIR दाखल नाही केला. काय करताय काय महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला या गोष्टीची नैतिक जबाबदारी नाही काय? तुम्हाला एवढं मोठं गृह खातं आहे, मुख्यमंत्री पद आहे, एवढं सगळं असताना आपल्याकडनं या पद्धतीने गुन्हे दाखल करणं अपेक्षित होतं. का नाही अजूनपर्यंत केलं? तुमची जबाबदारी होती. तुम्ही फक्त ते कॉन्ट्रॅक्टरनी ज्या इलेक्ट्रल बॉन्ड जे खाल्लेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही करताय का, हा प्रश्न आम्हाला पडतो. कारण सुप्रीम कोर्टला ज्या पद्धतीने हे इलेक्ट्रल बॉन्डांच्या पद्धतीने जे टेंडरिंग झालं होतं आणि त्याविषयी रोखा दिल्या होत्या प्रत्येक पक्षाला, त्याच्या वाचवण्यासाठी तुम्ही अधिकाऱ्याने बळीचे बकरे करता का? हा असा विषय आहे. सागरजी मला सांगा, आपण सजा पाहतो काय सांगाल? बघा, एखादं आता कॉन्क्रिटायझेशन केलं यांनी, हे पूर्वीपासून होतं. NGTने गाईडलाईन दिल्या होत्या. NGTच्या गाईडलाईन प्रमाणे 1 मीटरचं कमीत कमी झाडाच्या बुंदापासून, म्हणजे तुम्ही पकडून चला त्याची जी रूट आहे मेन बेस, त्या बेस पासून ते 1 मीटर मोजलं जातं. तर तो बेस जो आहे 1 मीटर जो मोजला जातो त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची हलगर्जीपणा चालणार नाही. जर ती हलगर्जीपणा झाली तर हे जार 100% पडणार. कारण जर त्याच्यावर कॉन्क्रीट झालं तर त्याची मुळं वाढणार कशी, आणि त्याची स्थिरता जी आहे, जी स्टेबिलिटी जी आहे ती स्थिर कशी राहणार? आणि जेवढे पण मुंबईमध्ये कामं झालेली आहे CC रोडची, ज्या घाईघाईने भारतीय जनता पार्टीने याच्या पक्षाने किंवा मग वरती बसलेल्या ज्यांनी कोणी दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टर आणि या सगळ्यांनी, यांनी ज्या घाईघाईने पद्धतीने सगळे विकास कमी करावे म्हणून केली आहेत, त्याच्यामुळे इतकं झाडांचं नुकसान झालंय. आज तब्बल आकडा मला वाटतं 48 तासामध्ये 100च्या वरती झाडं पडली आहेत मुंबई शहरामध्ये. हा आकडा भयंकर आहे. आता पुढे अजून पूर्ण पावसाळा जायचं, त्या दरम्यान काय अवस्था होईल हे विचार केलेलंच बरं. म्हणून नागरिकांना पण सतर्क राहण्याचं हेच आहे की तुम्ही चालताना पहिले बघा की काय आहे करून, की एखादी गोष्ट घडू शकते का, काय घडू शकते. तुम्हाला असं पद्धतीने जर दिसलं की तिथे जागा नाही, गळ्यात आपल्या, तर त्या झाडापासून तुम्ही सावध राहा आणि तत्काळ महापालिकेला कळवा या प्रकरणामध्ये. आणि या प्रकरणामध्ये जे JCB द्वारे जे एक्सक्युएशन जे केलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर मुळे डॅमेज झालेली आहे. इतकी भयंकर झालेली आहे की उद्यान विभागाने रोड विभागाला पत्र दिले. ती पत्र जी आहेत 2023 म्हणजे 22, 23, 24 या 3 म्हणजे 24 जानेवारीच्या कालावधीपर्यंत ती जी सगळी पत्र आहेत जी केलेली, ती मी ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्राला काउंटर म्हणून हे मी न्यायालयात सादर केलेला आहे. तो पुढच्या हिअरिंगमध्ये आम्ही असा विचार करतोय की या प्रकरणात क्रिमिनल चौकशी कशी करावी, क्रिमिनल ऍक्शन कशी घ्यावी. कारण ह्यांच्या नैतिक जबाबदाऱ्या कायदे असताना, परिपत्रक असताना त्याचं जे अनुपालन झालेलं नाहीये, त्याच्या संदर्भात फौजदारी पात्र कारवाई करण्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये या ठिकाणी सांगणार आहे. झाडं ही शहराची फुफ्फुसं आहेत, पण त्यांची योग्य देखभाल झाली नाही तर तीच मृत्यूचं कारण ठरू शकतात. मान्सून दरम्यान प्रत्येक झाडाची वैज्ञानिक तपासणी, पारदर्शक वृक्ष छाटणी, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीची कारवाई आणि दोषींवर कठोर जबाबदारी निश्चित करणं ही आता काळाची गरज आहे. अन्यथा प्रत्येक पावसात पडणारं झाड हा केवळ अपघात न राहता व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी ठरेल.